पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले राजकीय गुरु शरद पवार यांना गुरुदक्षिणा द्यायचं ठरवलेलं आहे. मिशन 360 डोळ्यासमोर ठेवून आणि जेन झीने जे आव्हान उभं केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आता शरद पवारांना मोठं पॉलिटिकल गिफ्ट देणार आहे. ते काय आहे आणि तो नेमका काय सौदा झालेला आहे, कशा प्रकारे झालेला आहे, जे केलं जात आहे आणि जे दाखवलं जात आहे, म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे, हे राजकारणात करावंच लागतं. मग किती मुखवटे घालून राजकारण हे सदा काळ चालू असतं, याविषयी आपण राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काय चाललेलं आहे आणि या दोन्ही राष्ट्रवादींना नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशा प्रकारे खेळवत आहेत, त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे सगळे योगायोग, राजकारणातले योगायोग. राजकारण हा काय जुगार आहे, सापशिडीचा खेळ आहे. याच्यामध्ये शत्रू मित्र असं कोणी कायम नसतं, वगैरे वगैरे. ते सगळं नेहमी तेच तेच सांगितलं जातं. आणि मग आपला सत्ता आणि संपत्तीचा जो काही खेळ आहे, कशा प्रकारे भागीदारी झाली पाहिजे, नाटक कसं करायचं आहे, हे सगळं व्यवस्थितपणे बंद दारात ठरवलं जातं. आता योगायोग किती बघा. सुप्रिया सुळे या काल अमित शहाना भेटल्या. त्याच्यानंतर योगायोगाने सुनील तटकरे भेटले. मग सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की माझ्या रेवतीचं लग्न झालेलं आहे मोठ्या थाटामाटामध्ये, परंतु तिथं मोदी आणि शहा काही उपस्थित नव्हते. मग मी त्यांना आमंत्रित करायला आलेले आहे, कारण की दिल्लीमध्ये रिसेप्शन आयोजित केलं जाणार आहे, त्याचं निमंत्रण द्यायला आलेलं आहे, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. सुनील तटकरे काय म्हणाले, म्हणजे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष कागदावर सुद्धा जे नाहीयेत, पण लोकसभेतले गटनेते आहेत आणि ते एकटेच खासदार आहेत आणि एकटेच गटनेते. तर ते काय म्हटलेले आहेत की मला काय आता ह्या विषयावर भेटी, आमची जी अमित शहाबरोबर झाली भेट, त्याच्याविषयी मला काही म्हणायचं नाही, असं ते तिथून निघून गेले. आता हेच तटकरे ज्यावेळी ते टाळूवरचं लोणी खाणारं जे राजकारण महाराष्ट्राने पाहिलं, गलिच्छ राजकारण, अजितदादा गेल्यानंतर ताबडतोब जे झालं, त्यावेळेला जो काही अहंकार, जो काही दर्प सुनील तटकरे यांच्या चेहऱ्यावर नाकावर जो दिसायचा, की विलिनीकरण होईल ना, अजितदादांबरोबर कुठे चर्चा झालेली, काय झालेली आम्हाला तर काय माहिती नाही. आणि समजा विलिनीकरण व्हायचंय तर कोणत्या राष्ट्रवादीने कोणत्या ह्याच्यामध्ये यायचंय, मग त्यांना आमच्याकडे एनडीए मध्ये यावं लागेल वगैरे, असं ते बोलत. मग नंतर आता 4 दिवसांपूर्वी पुन्हा नाही, विलिनीकरणाची झाली होती चर्चा वगैरे वगैरे, असं हे असं डबल ढोलकी लाजा सोडलेल्या आहेत फडक्यामध्ये. ते एक झाला योगायोग. आता दुसरा, वर्षा बंगल्यावर जयंत पाटील गेले. मग मी काय, ईश्वरपूरचा नगराध्यक्ष पदच्युत झालेला आहे, त्याच्या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांना काहीतरी सूचना केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी, आणि नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहिजे. म्हणून मी आपलं त्यांना भेटतोय. तुम्ही तर काय बुवा, तुम्ही तर काहीतरी काहीतरीच बातम्या लावताय, हे असं जयंत पाटील. आणि मग तिथं वर्षा बंगल्यावर गेले, रात्री गेले. दिवसा भेटायला वेळ नसतो, रात्री वेळ असतो. मग रात्री गेले, तिथं पकडले गेले कॅमेरात इकडं तिकडं. तिथं तटकरे पटेल ते दोघं आतमध्ये आहे, मला माहितीच नव्हतं हो, असं जयंत पाटील म्हणाले. हा दुसरा योगायोग. आता तिसरं, विधिमंडळामध्ये चर्चा, सीमा संबंधी सीमावाद कर्नाटक महाराष्ट्रामधला. मग त्याच्याबद्दल सर्व पक्षीय बैठक. मग 19 वर्षानंतर शरद पवार जातात, बैठकीला थांबतात. आणि बातमी कोणती गाजतीये, 19 वर्षानंतर शरद पवार विधिमंडळात आले आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंबंधी त्यांनी काहीतरी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केलं, मार्गदर्शन केलं. ही बातमी मोठी झाली नाही. बातमी कोणती मोठी झाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिन मध्ये ते गेले. आणि एकनाथ शिंदेना म्हणे त्यावेळेला कळालं की आपल्या केबिन मध्ये शरद पवार आलेले आहेत, म्हणून मी आता कॅबिनेट सोडून तिकडं जातोय. आणि त्याप्रमाणे ते तिकडं आले आणि त्यांची चर्चा झाली. योगायोग. त्याच्यानंतर मोदी आणि पवार आणि सोबतीला अर्थातच सुप्रिया सुळे, सशक्त लोकशाही पाहिजे,
तुम्ही काहीतरी तुम्ही ज्या बातम्या देताय अनालिसिस करताय की आमची करमणूक होती वगैरे वगैरे असं बोल. ते तिथं होत्या. आता ही तर प्री अपॉइंटमेंट असणार आहे. आता पंतप्रधानाला भेटायचं म्हणजे चेष्टा आहे का? मग पीएमओ कार्यालय अपॉइंटमेंट वगैरे ते सगळं. बरं, आपले साक्षात गुरु, राजकीय गुरु ज्यांचं बोर्ड धरून मी राजकारणात आलो, तर नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटलं. आणि राजकारणाची वारं कोणत्या दिशेला वाहत आहे हे कळणारा एकमेव राजकारणी म्हणजे शरद पवार वगैरे वगैरे, ते नरेंद्र मोदी यांनी अनेकदा कौतुक केलेलं. त्याच्यानंतर भटकती आत्मा देखील म्हटलं, हा भाग वेगळा. हे सगळं असं केलं जातं. भेटले, त्याच्यानंतर ती भेट झाली. इकडं जैनजीचं आंदोलन, मग धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिला. मग लगेच शरद पवार म्हणाले, मी तर म्हणालो होतो मोदींना की मी कालच भेटलो अभिजित दीपकेंना, आणि तिथं वातावरण चिघळलेलं आहे आणि मुलांचं ऐकलं पाहिजे, त्यांची मागणी रास्त आहे. आणि मग मोदींनी लगेच ते ऐकलं. हे शरद पवार काल बोलले. त्याच्या आधी त्यांच्या पक्षाने काय निवेदन काढलं? शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात लोकनेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली. हे असं म्हणजे दोन दोन बातम्या आल्या. ते शशिकांत शिंदे प्रदेशात अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे. ते असं म्हणाले, बहुतेक ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा विद्यार्थ्यांचं आंदोलन याच्या संबंधी भेटलं. म्हणजे ते अजून त्यांनी तिसराच मार्ग काढला. हे एक झालं. आता सगळ्यात कळस, जसं सुरुवातीला सांगितलं, सुळे तटकरे अमित शहाना भेटले, तसं आता प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हे कुणाला भेटले? हे शरद पवारांना भेटले. आयोग आयोग. आता पार्थ आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचं कसं सख्य आहे हे पाहिलं की नाही आपण? निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला पटेल यांनी काय पत्र दिलं की राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाला त्या राष्ट्रीय अध्यक्षाप्रमाणेच अधिकार असतील वगैरे वगैरे, ते सगळं दिलं. नंतर ते पत्र निरस्त केलं पार्थ पवार. हे सगळं पाहिलं की नाही? मग आता ते दोघ जण एकत्र आले आणि ते कुणाला भेटले? शरद पवारांना भेटले. म्हणजे पार्थ पवारची तक्रार करण्यासाठी सिल्वर ओकवर पटेल भेटले लपून छपून शरद पवारांना. त्याच्यानंतर तटकरे भेटले होते. तटकरे म्हणाले होते की शरद पवारांची तब्येत आणि माझी 3 वर्षात भेटच नाही वगैरे वगैरे, ते असं बोलले होते. हे असं सगळा खेळ चाललेला आहे. आपल्या बापाचं काय जातं? आंदोलन होऊ, अमुक होऊ, तमुक होऊ, पण आपण राजकारण थोडी थांबवायचं असतं. आणि त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काय कारण आहे तुमचं? सर्वसामान्य आहात ना तुम्ही, जेन झी आहात ना तुम्ही, तुमच्या जागेवर राहा. आम्हाला आमचं राजकारण करू द्या, आम्हाला खरेदी विक्री करू द्या. आम्हाला काय सुप्रिया सुळे तर म्हणायच्या ते आईस आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट वगैरे वगैरे, ते सगळं आता गेलं मातीत. आता मलिदा गँगमध्ये जायचं आहे. आणि कोणत्या कारणाने जायचंय? राष्ट्रहितास्तव जायचं. जसं ते पहलगाम हल्ल्याच्या वेळेला, जर मला संधी मिळाली तर मी लगे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय केलेलं आहे वगैरे वगैरे, इतकं कौतुक भरे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी शीर्षस्थ नेतृत्व हे किती प्रगल्भ आहे, लोकशाहीची किती चाड आहे. सगळ्या विरोधी पक्षांना आमच्यावर जबाबदारी दिली, गेले तिकडे. जायला हरकत नाही, ते जायलाच पाहिजे होतं. त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असायचं काही कारण नाही. हे ऐक्य पाहिजे, सांगतोय राजकारण. आता डिलिमिटेशन बिल, आधी तुम्हाला विरोध केला, मोठमोठ्या गप्पा ओढल्या. आता लगेच सुप्रिया सुळे यांना सशक्त लोकशाहीची आठवण झाली. मग 50% प्रत्येक राज्यामध्ये जर सरसकट जागा वाढणार असतील तर आम्ही विचार करू. अजून बिलाचा मसुदा काही माझ्याकडे आलेला नाही वगैरे वगैरे, तिथंच ठरलं आहे. आणि म्हणजे हे हे अशाच पद्धतीने ते केलं जातं. आता एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5 वेळा, किती वेळेला हे योगायोग. बरं, आता विलिनीकरणाला विरोध आहे. कुणाचा विरोध आहे? सुनेत्रा पवारांचा आहे, पार्थ पवारांचा आहे. आणि मग तो कसा, ती विरोधाची जी विलिनीकरणामधली जी ही धार आहे माय लेकाची, ती कशी कमी करायची? मग अमित शहा यांनी अगदी सुरुवातीला समजून सांगितलं. हळू 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 आता काय आलं, पार्थ आणि पटेल हे दोघं जण शरद पवार म्हणतात. त्याच्या आधी सुप्रिया सुळे. हे असं सगळे जे चाललेलं आहे, याच्यामुळं काय, महाराष्ट्राची करमणूक होतीये आणि चाऊन चोथा झालेला आता. म्हणजे शरद पवार राजकारणामधले
काय दिग्गज बुजुर्ग अंगाला तेल लावलेले पैलवान वगैरे 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 वगैरे. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर गुरुच. संदिग्धता राजकारणामध्ये, संभ्रम, मृगजळ, नॅरेटिव्ह कशा प्रकारे करायचं, कोणाकोणाला अंधारात ठेवायचं. आणि काय सांगता, उद्या शरद पवारांनी जर हे नरेंद्र मोदी आपल्याला जे गिफ्ट देऊ पाहतात आहे, आता ते कोणतं गिफ्ट आहे बघा. सुरुवातीला बोललोय, गिफ्ट कोणतं आहे की 10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा लक्षात घेऊन जी स्वतंत्र राजकीय उभारणी केली, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे विलिनीकरण झाल्यानंतर ते सगळा पक्षाच्या पक्ष कुणाच्या ताब्यात दिला जाणार आहे, शरद पवारांच्या ताब्यामध्ये दिला जाणार. मग तुम्ही जुलैमध्ये 2023 मध्ये मी पुन्हा 2 पक्ष फोडून सत्तेमध्ये आलो असे छाती फुगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत. फोडलं आहे अजितदादा पवारांना, घेतलं आपल्या सरकारमध्ये. तिथं काही हिंदुत्वाशी तडजोड वगैरे वगैरे असं काही नाही, ते फक्त उद्धव ठाकरेंना लागलं. घेतला मुका, व्यवस्थितपणे मुका घेतला. सत्तेमध्ये सगळे जे ईडी ग्रस्त होते, ज्यांच्यावर आरोप केले होते, त्यांना व्यवस्थित कॅबिनेट मंत्री करून टाकले. छान केलं. आणि त्याच्या आधी भोपाळला शहनशाह म्हणजे नरेंद्र मोदी तर बोलले होते त्यावेळेला की नॅचरल करप्ट पार्टी है, एमएससी बैंक घोटाला है, सिंचन घोटाला है, कई लाखों का घोटाळा है, हम उनको जेल में डालेंगे, यो करेंगे त्यो करेंगे. बाबांनी लगेच 8 दिवसांनी चावे दिले अर्थमंत्री पदाला अजित पवारांना. हे अशा पद्धतीचं आहे. जैन झीने हे लक्षात घेतलं पाहिजे. हे जैन झीच्या सगळ्या सगळ्या युवकांनी युवतींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि यांना सोडलं नाही पाहिजे. जे काल परवा म्हणजे जे काही घडतंय सध्या भारतामध्ये, त्याचा अतिशय आनंद होतोय. मग तुमच्यामध्ये जी ताकद आहे, जे हत्यार आहे, जे शस्त्र आहे, आणि तुमची जी भाषा आहे, त्या भाषेमध्ये यांना सांगत राहा, एवढंच. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.